नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडणार आहे ते आपण बघणार आहोत. इकडे भुवीने आजीला पाठवलेलं असतं अक्षराला आणायला. आजी अक्षराच्या घरी पोहोचलेली असते, पण चारुवासने अक्षराला शाळेतच अगोदर एक कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की अक्षरा, भुवीने आजीला तुझ्या घरी पाठवलेलं आहे आणि तू अशी तशी घरी येऊ नको, कारण की तर जर तू आजीसोबत अशीच घरी आली तर तुझा काही मान राहणार नाही, तुझा नेहमी अपमान होणार आणि तू या घरात काही कामाची राहणार नाही. आणि तुला या घरात यायचं आहे तर तुला मानाने यायचं आहे, तू म्हटलं होतं ना. तर अक्षरा बोलते हो, तर त्यासाठी तू मला भेट. तर चारुवास आणि अक्षरा भेटतात. तर मग चारुवास बोलतो की अक्षरा, तू या घरात ये, आजी सोबत ये, पण आजी समोर तू एक अट ठेव आणि त्या अटवरच तू इथे ये. आणि त्या आजीला म्हण की भुवनेश्वरी मॅडमला विचारा की जर मी त्या घरात आली तर त्या घरात मला मान मिळेल आणि माझ्या घरात त्या घरात मी म्हणेल ते चालेल आणि त्यांचंही चालेल पण माझंही चालेल, माझ्या शब्दाचा मान राहील असं मला त्यांच्याकडून बोलवून द्या, तेव्हाच मी त्या घरात येईन, ही माझी अट आहे. तर मग आजी भुवनेश्वरीला फोन करून ते सर्व सांगते, तर भुवनेश्वरी हो बोलते आणि त्या अट्टीवरच ते अक्षरा घरी यायला तयार होते. म्हणजे हा चारुवासने अक्षराला सांगितलेला प्लॅन असतो, म्हणून ती अक्षरा ही अट ठेवत असते आणि म्हणून अक्षरा यायला तयार होत असते. इकडे भुवनेश्वरी घरी वाट बघत असते की अक्षरा आणि आजी आली का नाही. तर इकडे दुर्गेश्वरी आगीत तेल टाकायला येते आणि बोलते की मी आजीला फोन लावू का, मी फोन लावू का तिला, क्या कुठे आहे, सुनबाई आल्या का त्यासाठी. तर इकडे भुवनेश्वरी बोलते नको नको, तू फोन लावू नको, कारण की तू काही घोळ करत असते, फोन लावते आणि नुसता नुसता घोळ करून ठेवत असते. तर दुर्गी बोलते पण एवढा ती यायला पाहिजे होते ना, मला नाही वाटत बा ती आजी सोबत येणार म्हणून. तर भुवनेश्वरीला विचार पडलेला, भुवनेश्वरी बोलते असं काही होणार नाही, आम्ही एक वेळा ठरवलं म्हणजे ठरवलं, आमचा डाव कधी पडत नाही आणि सुनबाई या घरला येणार म्हणजे येणार. आणि आम्ही आजपर्यंत जे केलं ते झालेलं आहे आणि आजही आम्ही जे केले आहे ते होणारच आणि सुनबाई या घरला येणारच, कारण की आमचा आईवर विश्वास आहे आणि आमच्या आमच्या डावावर विश्वास आहे आणि आम्ही जे ठरवलं ते होणारच, असं भुवनेश्वरीला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो. भुवनेश्वरी विचारात पडली असती की अक्षरा या घरात येणार का. अक्षरा या घरात येण्यावर तिला चिन्ह मार्क असतो, पण अक्षरा या घरात येणार आहे आणि ती भुवनेश्वरीच्या कारने न येता ती ऑटोने येणार आहे. असा काहीसा आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.